आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. सर्वांना आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. गणपती आत्मा नमस्ते. मोरया. आणि आज गणपती बाप्पांच्या छान ऊर्जेसह आणि सर्व छोट्या बच्चे कंपनीसाठी असलेलं, विद्यार्थ्यांसाठी असलेलं आपलं सेशन आपण सुरू करत आहे. श्री गणेशा करूया आजच्या सेशनचा फड. चला तर आपण छान प्रार्थना करूया. आज आपण प्रार्थना करूया. लवकर या, गॅस बंद करा. आज आपण प्रार्थना करूया की हे ब्रह्मांडीय ऊर्जा गणपती बाप्पांच्या ऊर्जेसह आम्हाला आजच्या सेशनला छान ऊर्जा द्या. आणि आज आम्ही सेशन घेत आहोत स्पेशल विद्यार्थ्यांसाठी. आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा पण कोण आहे? बुद्धीची देवता आहे, हो ना? यस. किती स्किल आहेत गणपती बाप्पांकडे, आणि त्यांची ऊर्जा आम्हाला सगळ्यांना लाभो. आणि आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत गुरु सद्गुरु, सर्व हिलिंग एंजल्स, रेकी ग्रँड मास्टर्स, डॉक्टर मिका उसे आणि बाप्पा मौर्या, आपण आम्हाला ऊर्जा पुरवालच आजच्या सेशन करिता. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आज हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जे जे हवं आहे ते ते त्यांना मिळू द्या. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह जोडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. आजचं स्पेशल सेशन की विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कशा प्रकारे कार्य करते, ब्रह्मांडीय ऊर्जेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो, किंवा विद्यार्थी जीवनामध्ये आयुष्य घडवायचं आहे, पुढची पायरी आयुष्याची छान न्यायची आहे. स्वतःच्या स्मरणशक्तीवर असू देत, किंवा स्वतःच्या निर्णय क्षमतेवर असू दे, स्वतःमधील भीती घालवायची असू दे, किंवा सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणूया, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला कशा प्रकारे मदत करते हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. आणि हो, आजच्या सेशन मधून सुरुवातीलाच मी सांगते की फक्त आणि फक्त स्पेशल सेशन आहे विद्यार्थ्यांसाठी. अनेक जणांची मागणी होती, मॅडम विद्यार्थ्यांसाठी सेशन घ्या. आणि जे अनेक सदस्य रेकी हिलर्स आहेत त्यांची मनापासून इच्छा होती की आमच्या मुलांना सुद्धा या ऊर्जेसोबत एकरूप करा, या ऊर्जेची ओळख करून द्या आणि त्यांना सुद्धा ऊर्जा रेकी शिकवा. आणि म्हणूनच हे स्पेशल सेशन विद्यार्थ्यांसाठी घेत आहे. हा सेशन झाल्यानंतर या आठवड्यामध्येच आपण स्पेशल विद्यार्थ्यांसाठी एक बॅच, एक दोन नाही, एक बॅच सुरू करणार आहे. आणि ती वर्षभरामधून एकमेव अशी ही बॅच आहे. तर नक्कीच ज्यांना ज्यांना असं वाटते आहे की आमच्या मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा, मग ते बौद्धिक क्षमता असो, त्यांची शारीरिक क्षमता असो, त्यांच्यामध्ये वाढ व्हावी, मनाची एकाग्रता वाढावी, चुळबुळ कमी व्हावी, आणि खरोखर त्यांच्या शक्तीचा, त्यांच्या ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर व्हावा, या सर्व कारणांसाठी आपण मोठ्या प्रेमाने ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपल्या मुलांना मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे पाठवू शकता. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की हो, आतापर्यंत अनेक विद्यार्थी रेग्युलर सेशन मध्ये शिकलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा दिलेला फीडबॅक अत्यंत कौतुक करण्यासारखा आहे. विद्यार्थ्यांनी दिलेला फीडबॅक मध्ये त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये, त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये, त्यांच्या स्थिरत्वामध्ये, आणि अनेक वेळा असं वाटते मॅडम अभ्यास नाही करावा वाटत, त्या विद्यार्थ्यांना छान अभ्यासाची गोडी लागणे आणि स्वतःमधील बदल अनेक विद्यार्थ्यांसह त्यांच्या आई वडिलांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणूनच ही हिंमत झालेली आहे की हो, आपण विद्यार्थ्यांकरिता म्हणून एक स्पेशल ऊर्जेसह जुडण्यासाठी एक सेशन घेऊया आणि विद्यार्थ्यांची ओळख ऊर्जेसह करून देऊया.
तर अगदी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सेशनला अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे. परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी जर मोठ्या प्रेमाने आपला व्हिडिओ सुरू केला ना, तर मला जास्त आवडेल. बघूया. अगोदर तर छोट्याच भाषेमध्ये, छोट्या बच्चांच्या भाषेमध्ये बघूया आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय. तर मी सर्वांना सांगू इच्छेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर तीच ऊर्जा ज्या ऊर्जेच्या असण्याने आपण सर्वजण जिवंत आहोत. तीच जैविक ऊर्जा, तेच अणुरेणू ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत हे विश्वातील प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक गोष्ट ही अणु आणि रेणूंच्या माध्यमातून जात असते. तरंग आहेत. सेम तीच ऊर्जा तुमच्या माझ्या आतमध्ये आहे. तीच जैविक ऊर्जा आहे. त्याला कोणी प्राणा म्हणतो, कोणी प्राणशक्ती म्हणतो, यालाच कोणी दैवी ऊर्जा म्हणते, कोणी प्रकाश म्हणते. आणि यालाच जपानमध्ये रेकी हा शब्द आहे. हीच ऊर्जा अथर्व वेदामध्ये याच ऊर्जेचा उल्लेख केला गेला आहे. आणि याच ऊर्जेचा उल्लेख अथर्व वेदामध्ये वेगळ्या शब्दांमध्ये केला गेला असेल, परंतु ऊर्जा मात्र तीच. ते मग याच ऊर्जेचा वापर बुद्धांनी केला, आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी केला. आणि जे मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून त्यांच्या स्मरणशक्तीचा विकास केलेला आहे. आणि तेव्हाच ते त्या पदावर पोहोचलेले आहेत. मग ही ऊर्जा आपण आतापर्यंत वापरतो का? Yes. आपण प्रत्येक जण वापरतो आहे. डोकं दुखलं, डोक्याला हात लावतो. म्हणजेच काय, तर अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या हाताकडून ती ऊर्जा प्रसारित करतो त्या जागेवर. आपलं दात दुखतो आहे, दाताला हात लावतो आहे. खरचटलं, ज्या जागेवर खरचटलं तेथे थोडंसं हाताने ऊब देतो, फुंकर मारतो. यस, आपल्याला बरं वाटते ना? असं केल्यामुळे आपल्याला बरं वाटते. याचा अर्थ काय, तर कुठेतरी काहीतरी अप्रत्यक्षरित्या आपल्याला ज्ञान नाही आपण काय करतो आहे, पण आपण ती ऊर्जा देतो आहे. असा आपण नकळतपणे वापर ऊर्जेचा केलेला आहे. आणि आतापर्यंत सुद्धा प्रत्येक जण आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो आहे. आपण अनेक निर्णय घेतो आहे. आपलं दैनंदिन आयुष्य सुरू आहे. सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. ज्या सुरळीत आतापर्यंत सुरू आहेत, त्या सगळ्या या ऊर्जेच्याच माध्यमातून सुरू आहेत. म्हणजेच काय, तर मी या सेशनमध्ये तुम्हाला असं काही वेगळं आणि विशेष देणार नाही आहे. फक्त तुम्हाला एवढं सांगणार आहे की ती ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. ज्याला आपण प्राणा म्हणतो, ज्याला प्राणशक्ती म्हणतो, ज्याला जैविक ऊर्जा म्हणतो, ती ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहे. या ऊर्जेचा आपण वापर आतापर्यंत करत आहे. मग अभ्यासासाठी सुद्धा आपण त्याच ऊर्जेचा वापर केला आहे. आपण खेळ खेळताना सुद्धा ऊर्जा वाढवण्यासाठी त्याच प्राणशक्तीचा वापर केलेला आहे. आपण बौद्धिक खेळ खेळताना सुद्धा, आपण मोबाईल बघताना सुद्धा त्या ऊर्जेचा वापर केलेला आहे. मग या ऊर्जेचा वापर आणखी आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि या जगामध्ये वावरताना अनेक ठिकाणी आपण कसा करावा, हे आपण या सेशन मध्ये शिकणार आहे. आणि हे जे शिकणार आहे, हे नव्या टेक्निकने शिकणार आहे, ज्यामुळे आपण या ब्रह्मांडाकडून घेत असलेलं ऊर्जा आता घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात घेणार. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आरोग्यशास्त्रानुसार या ऊर्जेचा वापर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मनशांतीसाठी आणि आपल्या बौद्धिक विकासासाठी आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी मी अगोदर सांगितल्या त्यासाठी या ऊर्जेचा वापर कसा करावा, हे टेक्निक आपण शिकणार आहे. या ऊर्जेचा आपल्याच आतमधील प्राणशक्तीचा आणखी उत्कृष्ट प्रकारे वापर कसा करून घ्यावा, हे टेक्निक आपण शिकणार आहे. आणि याला आपण म्हणूया की आम्ही रेकी सोबत एकरूप होणार आहे, रेकी ऊर्जेचा वापर करणार आहे.
बस एवढंच छोटस सोपं आहे. म्हणजेच काय तर माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी आज रोजी वापर करत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वापर करून घेण्याचं टेक्निक शिकणार आहे. म्हणजेच मी कुठेतरी रेखी ऊर्जेसोबत एकरूप होणार आहे असं मी स्वतःला म्हणते आहे. मग खरोखरच विद्यार्थ्यांसाठी काय काय गरज असते बरं मला सांगा बरं. विद्यार्थ्यांसमोर काय काय प्रश्न असतात. एक एक जण हँड राईज करा. मी विद्यार्थ्यांनाच विचारणार. आवडीने विद्यार्थ्यांना बोलू देत. आणि मग नाहीच कुठं शक्य झालं तर आपण एक एक जण हँड राईज करूया. आणि बघा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते रेग्युलर सेशन पेक्षा आज कशा प्रकारे सर्वजण अगदी शिस्तीमध्ये हँड राईज करतात आणि कशा प्रकारे छान चला मी विचारेल की खरोखर विद्यार्थ्यांसमोर काय प्रश्न असतात किंवा तुम्ही तर सेशनला आलेले आहात. तुमच्या डोक्यामध्ये काय प्रश्न आहे तर तुम्ही मला विचारू शकता. हात वर करा आणि तुमच्या डोक्यातला प्रश्न विचारू शकता. करा, बोला. 1 मिनिट मी अनम्यूट करायला सांगते. हा, तुमचे नाव तुम्ही मम्मीच्या नावावर बसलेले आहे ना अनेक जण. आत्मा नमस्ते. आवाज वाढवा. आवाज येत नाही बाळा तुमचा. हा, बोला. लक्षात नाही राहत आणि इच्छा नाही होत अभ्यास करायची अरे वा. जास्त वेळ. मला पण तसंच. कसं होते? थँक्यू. किती वेळ बसावं वाटते अभ्यासाला? अर्धा 1 तास फक्त. ओके. किती वेळ बसायला हवं अभ्यासाला? 2 तास. 3 तास. असं कोणी सांगितलं? दुर्वा म्हणते असं. ओके. अच्छा. म्हणजे तुम्हाला असं वाटते असं वाटलं पाहिजे की छान छान अभ्यास करावा. नक्कीच नक्कीच रेकी शिकल्यामुळे रेकी सोबत जोडल्यानंतर होणार. हो जाएगा. पण आपण ट्राय करतो. असा जर आपण विचार केला की खरोखर मी जो 2 तास अभ्यास करतो किंवा करते तो अभ्यास मी कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करू शकलो तर जे वाचन जे मनन मी मम्मी असं म्हणते की जास्त वेळ अभ्यास करायला पाहिजे. असं म्हणते मम्मी. म्हणजे ओके, ठीक आहे. सेशन मध्ये आल्यानंतर हे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. खरं तर मला असं वाटते की अभ्यास किती वेळ करतो यापेक्षा आपण अभ्यास किती करतो हे महत्वाचं. वेळेपेक्षा तुम्ही केलेला अभ्यास लक्षात किती ठेवता ना हे जास्त महत्वाचं. आणि केलेला अभ्यास आपण परीक्षेमध्ये योग्य प्रकारे किती उतरवतो ते अधिक महत्वाचं की नाही. येस, मला तरी असं वाटते. आपण जसं आपण म्हणूया की हो गणपती बाप्पा काय होते. आपण गणपती बाप्पांच्याच आज काय म्हणूया आपण गणपती बाप्पांचेच हे दिवस छान आणि म्हणूनच स्पेशल बाप्पा आले आहेत आणि म्हणून आपण हे सेशन घेत आहोत विशेष आहे ना. आणि तुमची सर्वांची मागणी होती त्यानुसार आपण सेशन घेत आहोत. मग बाप्पा कसे होते तर बाप्पा असे होते सुपर स्मार्ट होते. हो ना. गणपती बाप्पा येस स्मार्ट होते. सुपर स्मार्ट म्हणजेच काय तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर ते अगदी खूप छान योग्य प्रकारे करायचे. स्मार्ट पद्धतीने करायचे. आणि एक मिनिट हा. कलमकार एक मिनिट माईक म्यूट करा. हा, बोलते मी तुमच्याशी पण. हा, आणि स्ट्रॉंग होते विशेष आणि पॉवरफुल होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये आणायच्या आहेत. म्हणून आपण अभ्यास तर करायचा पण कसा करायचा. ओके, हात वर केला होता बोला निर्मल. हा,
मला आहे ना अभ्यास करायचं मन होतं पण तो होतच नाही. अरे, कोणत्या वर्गामध्ये आहेस तू? थर्ड. थर्डला आहे. ओके. ओके, छान. मॅडमकडे घेऊन जायचे होईल. बोला बोला नमस्कार. बोला. मी अभ्यासाला बसले का पण माझं असं म्हणजे मन लागत नाही त्या अभ्यासात. ओके ओके. आणि माझ्या भावाचा पण ऍक्च्युली तोच प्रॉब्लेम आहे. तो 6th ला आहे आता. आणि तू? तो 6th ला आहे तर त्याचा अभ्यासच होत नाही. म्हणजे तो खेळायमध्ये जास्त आहे, अभ्यासात मन नाही लागत त्याचं. बर, ठीक आहे. अगं मग जर का त्यांनी अभ्यासच केला नसता ना तर तो 6th स्टँडर्ड पर्यंत आलाच नसता ना. आहे ना. आहे त्यापेक्षा जास्त चांगला अभ्यास करायचा आहे. कशा प्रकारे करायचा आणि आपली स्मरणशक्ती छान प्रकारे कशी वाढवायची हे आपण सेशन मधून शिकणार. ओके, नेक्स्ट. बोला, कोणीतरी बोललो आता मध्ये. हात वर करून बोलला तर अजून उत्तम होईल. हँडराईज करा, इलेक्ट्रिक हँडराईज, आणि बोला. ओके, बघा बरं, सगळ्यांना असं वाटते आहे की कुठंतरी मला अभ्यास करायचा आहे परंतु करावं नाही वाटत. ओके, जर काय अभ्यासही करावा वाटला आणि खेळावंही वाटलं तर चालेल का? म्हणजे खेळ बंद करून चालेल का? नाही. आहे ना, पण अभ्यासही करायचा आणि खेळही करायचा. खरोखर मला माझं ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर काय होते तर खूप छान प्रकारे बुद्धिमत्तेचा विकास होतो. आणि हा कसा होतो तर मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या माध्यमातून, ज्या ऊर्जेच्या असण्याने आपण जिवंत आहोत, ज्या ऊर्जेच्या वापराने आपण आतापर्यंतचे सर्व दैनंदिन कार्य करत आहोत, तीच ऊर्जा जेव्हा वरच्या चक्रांना खूप छान प्रकारे जाते, तिचा प्रवाह मूलाधार पासून स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार या चक्रांपर्यंत सहजपणे होते. आणि ही ऊर्जा, जी ऊर्जा आपण घेतो आहे, हीच ऊर्जा खूप चांगल्या प्रकारे विना अडथळा जेव्हा वरच्या चक्रांपर्यंत पोहोचते तेव्हा बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. सेम आपण ज्याला म्हणू शकतो की उजवा मेंदू आणि डावा मेंदू प्रत्येकाचा आहे. यस, सायंटिफिक दृष्ट्या आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्याला उजव्या मेंदूचा आणि डाव्या मेंदूचा वापर करायचा आहे. तर आपल्याला या दोनही मेंदूंचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करते. आणि आपण कशा प्रकारे करणार तर आपण हे सर्व करणार आहे छोट्या छोट्या मेडिटेशनच्या माध्यमातून. बुद्धिमत्तेचा विकास करायचा म्हणजे काय आहे तर आपण आपल्याला जो प्रत्येकाला मेंदू मिळालेला आहे, तुम्हाला, मला, आपल्याला प्रत्येकाला, आणि जे लोक खूप 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 मोठे होऊन गेले त्या प्रत्येक मोठ्यात मोठ्या व्यक्तीला सुद्धा मिळालेला मेंदू हा सारखाच मिळालेला आहे की नाही? प्रत्येकाला मेंदू सारखाच मिळालेला आहे. फक्त आपल्याला मिळालेल्या या मेंदूचा वापर आपण किती करतो यावर आपला विकास अवलंबून आहे. बौद्धिक विकास होणं म्हणजे काय तर या मेंदूच्या क्षमतेचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करून घेणे. खर तर आपण केवढाही वापर केला तरीही आपण अगदी असं वाचलं आहे मी की या मेंदूच्या क्षमतेच्या 10%च वापर आपण आयुष्यभर करत असतो, संपूर्ण वापर करतच नाही. मग आपण ही ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये या मेडिटेशनच्या माध्यमातून वरच्या मेंदू पर्यंत पोहोचवणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर करणे आणि आपल्या दोनही मेंदूंचा योग्य वापर करून आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करणे.
आपल्या प्रत्येकाजवळ बुद्धिमत्ता आहे आणि प्रखर बुद्धिमत्ता आहे. फक्त हिचा वापर कसा करायचा हे आपल्याला योग्य प्रकारे माहिती नाही. मात्र आपण मेडिटेशनला जोडल्यानंतर माझ्या ताकदचा, माझ्या बुद्धीचा वापर मी योग्य ठिकाणी कशा प्रकारे करावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला शिकता येणार आहे. आणि अनेक वेळा असं होतं की गोंधळ होतो मुलांचा परीक्षेच्या वेळेस किंवा अनेक वेळा, तर तो न होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्वतःमध्ये कुठेतरी स्टेज डेअरिंग येणे होते ना, भीती वाटते ना. एखाद्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला की स्टेजवर जायची भीती वाटते. मी करतो आपण टीचरला, मी सांगतो उत्तर, मी सांगतो आणि वेळेवर उभं राहिलं की विसरून जातो. होतं ना कधी कधी असं. येस, असं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपला आत्मविश्वास, स्वतःमधील नेतृत्व करण्याची क्षमता वाढवणे, स्वतःमध्ये निर्णय क्षमता वाढवणे, यालाच म्हणतो आपण आपला IQ चा योग्य प्रकारे वापर करणे, EQ चा योग्य प्रकारे वापर करणे, या सगळ्या गोष्टी मेडिटेशनच्या माध्यमातून साध्य होतात. आणि विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मेडिटेशन छोटे छोटे असतील. अगदी आपण म्हणूया की माझं वय 15 वर्ष आहे, तर मला कमीत कमी 15 मिनिट तरी मेडिटेशन केलं पाहिजे. अशा प्रकारे मेडिटेशनची गरज असते. योग्य अफर्मेशन आणि ह्या माध्यमातून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सेशन सर्व होणार आहेत. आता कोणाच्या डोक्यात काही आहे परत? आणि हो, मग मेडिटेशन सोबत जोडल्यामुळे फक्त आत्मविश्वासच वाढेल, फक्त बौद्धिक विकासच होईल का? तर नाही. आपण काय म्हटलं आहे? आपण असं म्हटलं आहे की सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासामध्ये मी कशा प्रकारे बोलणार, माझी देहबोली कशी असणार, म्हणजे माझे हातवारे मी कशा प्रकारे व्यक्त व्हावं, कोठे चूप राहावं आणि कोठे बोलावं, ह्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत विद्यार्थी दशेमध्ये शिकण्यासारख्या आहे ना. यस, स्वतःला एखाद्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे, कशा प्रकारे करावं, मला माझं मत मांडायचं आहे, तर ते कशा प्रकारे मांडावं हे आपण ऊर्जेच्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी समजणार आहे. अगदी बाबा मॅडम आपल्याला किंवा मंजुश्री ताई आपल्याला काय म्हणूया असं ज्ञान देतील की ते पुस्तकी नाही. तर आपण पूर्ण 1.5 महिना रेकी फर्स्ट, रेकी सेकंड, रेकी थर्ड यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिम्बॉल असतील आणि त्या सर्व माध्यमातून आपण भावनिक प्रगल्भतेवर सुद्धा कार्य होणार आहे. असा हा रेकीचा कोर्स असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. ऊर्जा घ्यायची, ती आपल्या शारीरिक विकासासाठी कशी वापरायची, म्हणजे सुदृढ होण्यासाठी कशी वापरायची, माझी बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, माझी एकाग्रता, माझ्यामध्ये स्थिरता वाढवण्यासाठी हिचा वापर कसा करावा. आणि हो, जर का विद्यार्थी खेळत असतील तर तेथे सुद्धा चांगल्या प्रकारे खेळावं आणि तेथे सुद्धा 100% कसे आपले टाकावे, यासाठी ऊर्जा कशी वापरावी हे टेक्निक शिकणार आहे. म्हणजेच काय, तर मी जर खेळामध्ये आहे, मला जर खेळायचं आहे, तर फक्त खेळायचं नाही, अभ्यास करायचा असं नाही. तर प्रत्येक ठिकाणी ऊर्जेच्या वापराने आपण स्वतःला सिद्ध कसं करावं हे आपण शिकणार आहे या ऊर्जेच्या माध्यमातून. आणि हो, ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी होतील का? नाही. तर या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण करून घेणार आहे सेशन मध्ये. आणि सोबतच काय होणार आहे, रेकॉर्डेड सेशन असल्यामुळे विद्यार्थी नियमित बघू शकतील आणि मेडिटेशन मात्र त्यांच्याजवळ राहतील पूर्ण. तर ते त्यांना हवं तेव्हा ती मेडिटेशन छोटं करू शकतील आणि स्वतःला एक ऊर्जावान करण्यासाठी याचा उपयोग करू शकतील. अनेक जणांनी, अनेक महिलांनी अगोदर मला म्हटलं होतं की मॅडम असं व्हायला हवं की खरंच लहानपणापासून या ऊर्जेसोबत जर आम्हाला ऊर्जेची ओळख असती ना, तर आम्ही आयुष्यामध्ये खूप काही शिकू शकलो असतो. खरंच असं प्रत्येकाला वाटतं. आमच्या कुटुंबामध्ये
जर का एखादा रेकी हिलर असता, आम्हाला जर याची ओळख असती तर आज रोजी आम्ही खूप वेगळ्या ठिकाणी असतो असं म्हणणारा वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. तर आता ही संधी जर उपलब्ध करून देत आहे आपण आपल्या छोट्या मुलांसाठी, तर ही अजून उत्तम राहील. की त्यांच्या आयुष्यामध्ये जर रेकी आताच्या काळामध्ये आली तर ते त्यांचा उपयोग अगदी पायापासून करायला सुरुवात करतील. आणि एवढंच नव्हे तर रेकी जेव्हा एखादी व्यक्ती शिकते ना, तेव्हा तिची फक्त शैक्षणिकच नव्हे तर ती शैक्षणिक किंवा खेळामध्ये किंवा बौद्धिकच नव्हे तर तिचं सामाजिक विकास सुद्धा उत्कृष्ट प्रकारे होतो. कारण तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. समाजामध्ये राहत असताना, वागत असताना योग्य नागरिक होण्यासाठी खरोखर कुठल्या गुणांची आवश्यकता आहे, हे सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि फक्त अभ्यासक्रमामध्ये नाही, तर त्या गोष्टी स्वतःमध्ये अंगीकृत करण्यासाठी जी क्षमता येणार आहे, ती या ध्यानाच्या माध्यमातून स्वतःच्या मनावर आणि शरीरावर त्या गोष्टीचा संस्कार केला जाणार आहे. आणि सोबतच एक महत्वाचं म्हणजे कोणत्याच गोष्टीचा अतिरेक कसा करायचा नाही. कधी कधी असं होते फक्त राग असला तर रागाचाच अतिरेक केला जातो, किंवा कधी कधी असं होते फक्त प्रेमाचा तर प्रेमाचाच अतिरेक केला जातो. यामुळे काय होतं तर कधी कधी नुकसान होतं. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपण बॅलन्स कसं ठेवायचं हे छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थी शिकू शकणार आहे. असा हा छोटासा तुमच्या मागणीनुसार तयार केलेला अभ्यासक्रम. मात्र रेकी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड संपूर्ण अभ्यासक्रम आपला असतो तसाच 40 दिवसाचा असणार आहे. रेकी फर्स्ट 10 दिवस, रेकी सेकंड 15 दिवस, रेकी थर्ड 15 दिवस. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यस, आजच्या सेशन मध्ये माहितीच देणं होती. कारण आहे ना, विद्यार्थ्यांना अगदी मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये नाही सांगता येत. ओके, पण मी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट अशी सांगणार आहे. सगळ्यांनी रामायण पाहिलेलं आहे. कोणी कोणी रामायण पाहिलेलं आहे? रामायण कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा. ओके, नाही माहिती? अच्छा, हनुमंत कोणाकोणाला माहिती आहेत? ओके, मी पुन्हा विचारेल की हनुमंतांना त्यांच्यामध्ये असलेल्या शक्तीचा विसर पडलेला होता, हे कोणाकोणाला माहिती आहे? यस. मग या ऊर्जेची त्यांना त्यांच्याच ऊर्जेची ओळख कोणी करून दिली? आठवते का कोणाला? सांगा बरं. कोणाला नाव आठवते? कोणी? कोण सांगते? हात वर करा, हात वर करा आणि सांगा. असं असं डायरेक्ट नाही बोलायचं, डायरेक्ट नाही. हात वर करा, कोणाला सांगायचं आहे आणि मग. ओके, एक मिनिट. कोणी दिली होती? हा हा, करा बरं अनम्यूट, मी मेसेज टाकलाय. कोणी दिली? जामवंत. येस येस, जामवंतांनी त्यांना त्यांच्याच ऊर्जेची, त्यांच्याच आतमध्ये मोठी ताकद आहे. कधी आहे ना, हनुमंतांना विश्व म्हणजे मोठं 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 होता येते आणि कधी कधी छोटं 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 पण होता येते. हनुमंतांमध्येच ती ताकद आहे उडून जाण्याची. आणि अनेक अनेक गोष्टींचं एक जे त्यांच्याच आतमध्ये जी क्षमता होती, जी शक्ती होती ना, त्या शक्तीची ओळख त्यांना करून दिली जामवंतांनी. आणि त्यानंतर काय झालं तर त्यानंतर हनुमंतांनी त्या समुद्रापार जाऊन सीतामाईंपर्यंत जाऊन लंका जाळली. माहिती आहे ना सगळ्यांना? येस. मग हनुमंतांना हनुमंतांमध्ये ते तर देव होते की नाही? येस, ते देव होते. ते केवढे पूर्ण ऊर्जावान होते आणि त्यांना त्यांच्या ऊर्जेचा मात्र काय पडलेला होता? विसर पडलेला होता. यस, त्यांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडलेला होता. मग जर का देव असून त्यांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडलेला असू शकतो, तर आपण कोण आहे? आपण तर माणूस आहे, आहे ना? यस, आपण माणूस आहे. आपण तर छोटे आहोत. त्यांच्याकडे तर खूप मोठी शक्ती होती. आपण तर मानव रूप आहोत. आपल्याला आपल्या शक्तीचा विसर पडलेला असू शकतो की नाही? यस, सेम. आपण या सेशन मध्ये काय शिकणार आहे तर आपण या सेशन मध्ये शिकणार आहे
आपल्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, जिचा आपण आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींसाठी वापर केलेला आहे, या ऊर्जेचा वापर आपण मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी कसा करावा आणि माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जा केवढ्या आहेत, त्यांनी मी काय काय करू शकते, माझा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता माझ्याच आतमध्ये आहे आणि या ऊर्जेचा वापर मी कसा करावा हे मला इथे शिकायचं आहे. आणि हे सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने, कोठेही अंधश्रद्धा नाही, कोठेही बुवाबाजी नाही, कोठेही भूत प्रेत बाधा किंवा जादूटोणा या गोष्टीशी एवढाही संबंध नाही. जे काही शिकणार आहे ते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आध्यात्मिक ऊर्जेचा वापर कसा करावा हे शिकणार आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर करावा हे शिकणार आहे. आरोग्यशास्त्रानुसार आपल्या तंदुरुस्तीसाठी कसा वापर करावा हे शिकणार आहे. आपल्या बुद्धीची प्रगल्भता कशी वाढवावी हे शिकणार आहे. आपल्या बुद्धीला वेग कसा द्यावा हे शिकणार आहे आणि याच ऊर्जेच्या माध्यमातून माझ्या विचारांना योग्य दिशा कशी द्यावी हे मला शिकायचं आहे. आणि हे काही फार कठीण नाहीये. शिकायचं आहे म्हणजे काय, तर आपण जे मेडिटेशन करणार आहे त्या मेडिटेशनच्या माध्यमातून हे सर्व आपल्या आतमध्ये हळूहळू हळूहळू येणार आहे. आता कोणाचा काही प्रश्न असेल तर आता मला विचारू शकता. आणखी प्रश्न असतील असं मला वाटत नाही, पण असतील तर विचारू शकता. नक्कीच मोठे विद्यार्थी सुद्धा भरपूर आहेत, तुम्ही सुद्धा विचारू शकता. मॅडम मग छोटा आणि मोठे सेशन एकत्र होतील का? जर शक्य झालं तर वेगळे घेण्याचा प्रयत्न करूया, किंवा मोठ्या विद्यार्थ्यांसाठी जे आहेत त्यांच्यासाठी मेडिटेशन एका वेगळ्या लेवलचे त्यांना तयार करून देण्यात येतील. ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे सेशन होणार. येस, तुमच्या प्रश्नानुसार परीक्षेला जाताना पोटामध्ये गोळा येतो. कधी कधी आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो तेव्हा स्टेजवर जाताना पोटामध्ये गोळा येतो ना? येस. किंवा मग तेथे गेल्यानंतर मॅडम मला आठवत नाही, असे अनेक विद्यार्थी आहेत की मॅडम परीक्षेला गेल्यानंतरच नाही आठवत, त्या अगोदर सगळं आठवत होतं, सगळा अभ्यास झालेला असतो. तर नक्कीच ऊर्जेसोबत जुडल्यानंतर असा प्रश्न आतापर्यंत कोणाला आलेला नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत होतात का, तर आपले चक्र बिघडलेले असतात म्हणून, किंवा त्या काळापुरतं आपल्याला त्या चक्रावर प्रेशर आलेलं असतं. सोलर बिघडतं म्हणजेच काय बघा, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. परीक्षेला जात असताना आता यांनी म्हटलं की मॅडम पोटात कसं तरी होतं. यस, त्याचा अर्थ काय, तर परीक्षेला जात असताना आपलं मणिपूर चक्र, ज्याला आपण सोलर चक्र म्हणतो ना, तेथे ना भीतीच्या ऊर्जा निर्माण होतात. आणि भीतीच्या ऊर्जा काय करतात, त्या ऊर्जा पोटामध्ये गोळा आल्यासारखा आपल्याला भास करतात, काहीतरी वेगळं वाटते. आणि त्यामुळे काय होते, तर कुठेतरी तो आलेला मनावरचा ताण, त्या ताणामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि भीतीमुळे होतात परीक्षेच्या. तर नक्कीच परीक्षेची भीती घालवण्यासाठी तुम्ही ऊर्जेसोबत जोडलात की ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो आपल्यासोबत होत नाही. आणि समजा झाल्या, ओके, पुन्हा जर पोटामध्ये गोळा आला ना, तर पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये या गोष्टी, या ताणामधून, या भीतीमधून आपण स्वतःला कशा प्रकारे सावरायचं हे आपल्या लक्षात येईल आणि आपण त्या टेक्निकचा वापर करून उत्कृष्ट प्रकारे पुढे जाणार. तेच मी म्हटलं आहे की माझ्या विचारांना योग्य प्रकारे दिशा कशी द्यायची हे टेक्निक आपण शिकणार आहे. खूप प्रयत्न करूनही एखाद्या वेळेस यश मिळत नाही एखाद्या गोष्टीमध्ये. होतं ना असं, मोठ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खूप प्रयत्न करतोय पण यश मिळत नाही. याचा अर्थ माझं कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे, त्या चक्रावर मी काय कार्य करावं आणि मी स्वतःला कसं पुढे न्यावं हे टेक्निक आपण सेशन मध्ये शिकणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण होणार आणि मोठ्या मोठ्या गोष्टी पण होणार. येस, म्हणूनच मी म्हटलं आहे की विद्यार्थी दशेमध्ये 2 ग्रुप असतात. एक तर 10वी 12वी पर्यंतचा ग्रुप असतो आणि एक 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांचा असतो. हो ना, ज्यांना करिअरच्या दिशेने वाटचाल करायची असते. तर नक्कीच आपण 2 ग्रुपनुसार वेगवेगळे मेडिटेशन हे असणार आहेत.
सुरुवात मात्र छोट्यापासून होणार आहे आणि मग पुढच्या लेवलला मोठे मेडिटेशन थोडे त्यांच्या लेवलचे त्यांना दिल्या जाणार आहे. मॅडम सर्वांचे एकत्रच असणार आहे का? सेशन लहान मुलं येस, सेशन एकत्र असणार आहे आणि जर तशी गरज भासली तर आपण वेगळे सेशन सुद्धा ठेवू शकतो. बघूया आता तुम्ही लोकांकडून येणारा रिस्पॉन्स कसा येणार आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. किती वर्षापर्यंतची मुलं मॅडम? किती वर्षापर्यंत विद्यार्थी असतो माणूस? टाइम क्या रहेगा? येस, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे तर अगदी तिसरी चौथी नंतरची मुलं, थर्ड फोर्थ स्टँडर्ड नंतरचे विद्यार्थी आणि मग तो गट विद्यार्थी दशा असेपर्यंतचा. काही विद्यार्थी असे आहेत की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत परंतु त्यांना स्पर्धा परीक्षेला यशच येत नाही आहे. तेथे त्यांच्यासाठी अभ्यास थोडासा वेगळा असणार आहे, त्यांचा ग्रुप वेगळा असणार आहे. नक्कीच तो वेळ मॅनेजमेंट करूया आपण आणि करूया त्या सगळ्या गोष्टी. थँक्यू. हा, सेशन गुरुवार शुक्रवार पासून सुरू करूया. आंटी बैच दहावीच्या का टाइम मुलांचा क्या रहेगा? काय म्हटलं? टाइम क्या रहेगा? टाइम रहेगा 7 बजे का शाम को. संध्याकाळी मॅम 7 वाजता 15-16 वर्षाच्या मुलांना चालेल का? चालेल. येस हा, 8वीला एक आणि 10वीला एक माझे मुलं 2 आहेत. येस येस येस. Yes. अच्छा, चालतील का याऐवजी काही तुमच्या डोक्यात प्रश्न असेल तर विचारू शकता. 10वीला जो मुलगा आहे ना माझा मॅम, हं. कारण की ते जो अभ्यास भरपूर करतो पण त्याच्या लक्षातच राहत नाही एक्झामच्या पुढंच. येस आणि लिहतो पेपर सगळं. त्याला वाटतं की मी भरपूर लिहिलंय. हं. पण ते एक्झाम मध्ये ना नंबर कमी आहेत ना त्यांचे. पण तो येस, काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. म्हणजेच कुठेतरी विचारांची दिशा चुकते. ओके, हो. मी वाचन केलं आहे, मला ती योग्य प्रकारे योग्य शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे किंवा वेळेवर माझे विचार दुसरीकडे जातात. हो. येस, पेपर तर भरपूर देतो. ऍडिशनल जास्त लिहितो आणि म्हणतो की माझे खूप छान गेले पेपर. हा. पण पर्सेंटेज मध्येच कमी येतो मग. बरोबर. तर नक्कीच आपण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, आहे ना? बरोबर. मॅडम 8:30 नंतर घेऊ शकता का 7 संध्याकाळी? सध्याची जी वेळ आहे ना ती सध्याची 7ची वेळ रिकामी आहे आपली येणारी वेळ. 8:30 वाजता मुलगी येते ना, मग मुली 8:30 वाजता क्लास सुटतो तिचा. सध्याची 7ची वेळ आपली रिकामी आहे. बघूया आपण, नाहीतर मग सकाळचा वेळ घेऊया. आपण प्रयत्न करूया. पण 7चा वेळ आपला वेळ आहे ना, नाहीतर मग इतर वेळेमध्ये आपले सेशन चालू आहेत सध्या. सकाळी पण 8 वाजता ती जाते. सकाळी पण. तिला टाइमच नाही भेटत. संडेला टाइम भेटतो फक्त तिला. बघूया आपण. वेळेसंदर्भात सध्या नाही बोलूया. तुमच्या डोक्यात इतर काही प्रश्न असेल, वेळ आणि फी सध्या नाही. मी ग्रुपला टाकेल. ओके? बाकी काही प्रश्न असेल की तर किंवा एखादा प्रॉब्लेम जो असेल विद्यार्थ्यांचा त्यासाठी. मुलांची चिडचिड म्हणजे मुलीची चिडचिड जास्त होते. मग अभ्यासामुळे होते का कशामुळे? हो, सेशन आल्यानंतर नक्की समजेल की नेमकी कशामुळे चिडचिड होते तर. ओके. काही मुलं परीक्षेच्या वेळेस किंवा अभ्यासाचं हे असलं का ते म्हणते आजारी येते, वारंवार आजारी पडत राहते. येस 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 येस, खूप छान. थँक्यू मोगलताई, थँक्यू. आपल्या सेशन मध्ये एक प्रज्ञा, काय नाव होतं, कोणी आहे का? प्रीती, तुमच्या बॅचला आपल्या प्रज्ञा, एक प्रज्ञा होत्या, आहेत. ओके, तर त्यांच्या मुलीला प्रत्येक एक्झामच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खोकला यायचा आणि गोड्या औषधीने सुद्धा तो खोकला बसायचा नाही. नेहमी मुळात आई शिकली होती त्यांची आणि नियमित तिचं हे नेहमीच आहे. बरोबर एक्झाम आली 2 दिवसा अगोदर तिला खोकला यायचा. त्याचं कारण काय तर तिला तो ताण यायचा आणि त्या ताणामुळे मुलं आजारी पडतात अभ्यासाच्या. तर रेकीमध्ये आल्या, तिच्या आईने तिला रेकी दिली आणि त्यावेळेसची एक्झाम तिची विना खोकला पूर्ण तिने केली. तिला खोकला आला पण त्यांनी रेकी दिल्यामुळे पूर्णपणे थांबला आणि परीक्षेच्या काळामध्ये
तिने एकदम ओके एक्झाम दिली. परीक्षेच्याच वेळेस आजारी पडणं अनेक मुलांची हिस्ट्री असते, की बरोबर परीक्षा आली की ते आजारी पडतात, परीक्षा आली की आजारी पडतात. कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी परीक्षेबद्दल भीती असते आणि भीती असल्यामुळे काय होते, तर बघा मी प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्येकाला आभा मंडळ आहे. आभा मंडळ आहे, ऑरा आहे आपण ज्याला म्हणतो. तर आपला ऑरा स्ट्रॉंग राहत नाही. आपला हृदय चक्राची एनर्जी कमी होते भीतीमुळे, सोलारची कमी होते आणि त्यामुळे काय होते, आपण वरून येणारी ऊर्जा कमी प्रमाणात खेचतो. आणि कमी प्रमाणात खेचल्यामुळे, कमी प्रमाणात घेतल्या गेल्यामुळे आपल्या शरीरामध्ये तिची होणारी प्रक्रिया जी आहे, जी आपली प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरत असते, तर ती कमी होते. आणि त्यामुळे बाहेरून येणाऱ्या ऊर्जांचा शरीरावर अटॅक होतो आणि आजार पण येतो. अनेक विद्यार्थ्यांना नेमका परीक्षेच्या वेळेसच ताप येणे, पोटात गळगळ करणे, पोट बिघडणे, डोकं दुखणे किंवा हे जे काही आता बोललो आपण खोकला वगैरे येणे हे घडत असतं. तर हे त्या कारणामुळे घडतं. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुळतो तेव्हा आपलं आभामंडळ स्ट्रॉंग होतं. किंवा असं थोडंसं वाटलंही, थोडंसं भीती वाटली, थोडंसं काही वाटलं, तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा कशी घ्यायची आणि ती स्वतःला स्ट्रॉंग तयार करण्यासाठी कशी वापरायची, अगदी अर्ध्या मिनिटामध्ये ते टेक्निक शिकल्यानंतर मुलांमध्ये हे जे वेळेवर येणारे प्रश्न आहेत हे येणार नाही. आणि आजारपण खरंच परीक्षेमुळे येतं ते नाही येणार, एवढं मात्र नक्की. बाहेरचं काही आहे व्हायरल इन्फेक्शन वगैरे, ते जर काय येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ऑरा आपला स्ट्रॉंग असल्यामुळे शक्यतो आपल्याला ते होणार नाही, शक्यतो. एवढं लक्षात घ्या. कारण काय असते ना, जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करत असते तेव्हा तिचा ऑरा स्ट्रॉंग होतो आणि ऑरावर म्हणजेच काय आभामंडळ म्हणजेच काय, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या कवचावर अगोदर आजार धडकत असतो आणि आपल्या कवचावर धडकलेला आजार नंतर शरीरापर्यंत येत असतो. जर कवच स्ट्रॉंग असेल तर तो आजार आतमध्ये येत नाही. आपण स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपल्या ऊर्जेचा वापर खूप चांगल्या प्रकारे कसा करावा हे टेक्निक आपण शिकणार आहे. पण लक्षात असू द्या, तुम्ही रेकी शिकला आणि त्याचा उपयोग जर केला नाही, तुम्ही जर मेडिटेशनच केलं नाही, रोज स्वतःसाठी 15 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट जर काढलेच नाहीत ना, तर मग नाही होणार हं या गोष्टी. लक्षात असू द्या. काय आहे, ऊर्जा आपल्याला ताकदवान करत असते. ऊर्जामय करत असते. तर ते मात्र आपल्याला करावं लागणार आहे. नेहमी टवटवीत, नेहमी प्रसन्न राहण्यासाठी मी घरून जातो, शाळेमध्ये जात असताना मी आहे ना एकदम छान टवटवीत जातो आणि घरी येताना मी एकदम डल होऊन येतो. असं जर असेल तर नक्कीच सकाळी एक वेळ थोडंसं मेडिटेशन करून जा सेशनला आणि मग बघा घरी आल्यानंतरही आपले मुलं कसे जसेचे तसे तुम्हाला दिसतील, ऊर्जावान दिसतील. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आहे ना, ह्या टेक्निक आहेत आणि त्या आहे ना, त्याचा वापर योग्य प्रकारे जर केला ना, तर नक्कीच छान रिझल्ट येतो. आम्ही आतापर्यंत रिझल्ट घेतले आणि त्या भरवशावर आता ही हिंमत केली आहे की हो, विद्यार्थ्यांसाठी आपण कुठेतरी उभं राहूया, करून तर बघूया एक प्रयत्न. आणि मला पूर्ण विश्वास आहे की यामधून जे काही आउटपुट निघणार आहे ते खूप खूप जास्त चांगलं येणार आहे आणि हे सगळ्यांचे फीडबॅक मी शेअर करणार. हा, काय आली होती चुळबुळ आणखी तिकडनं? कोणाचा माईक सुरू होता? बोला ना, कोणाचा माईक सुरू होता तो? असा प्रश्न आला ना की मला बोलता येईल आणि तुमच्या अपेक्षा सुद्धा समजतील की यामधून तुमच्या अपेक्षा काय आहे. अच्छा, आणखी एक गंमत सांगू. विद्यार्थी दशेमध्ये असो किंवा कुठेही असो, प्रत्येकाला एक इंट्युशन पॉवर हे माहिती आहे की मला माझं 6वं इंद्रिय आहे किंवा एक काय म्हटलं जातं, माझी इंट्युशन पॉवर, माझी आकलन क्षमता आणि मला एखादी गोष्ट लगेच क्लिक होते, तर ती क्षमता आपली वाढते. काही विद्यार्थी असे आहे, मॅडम मी आहे ना जो अभ्यास केला तोच परीक्षेला आला, कारण त्यांची इंट्युशन वाढली. नक्कीच सेशन मध्ये आल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. कारण रेकी हा विषय असा आहे ना की याबद्दल आहे ना जाहीरपणे खूप काही बोलण्याची अशी परमिशन नाहीये. हा
गूढ विद्या आहे आणि ही विद्या शिकवण्यासाठी आपण सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये काहीच गोष्टी शेअर करू शकतो. जेव्हा आपण प्रत्यक्षपणे सेशन मध्ये याल, शिकाल, तेव्हा ना खूप साऱ्या गोष्टी आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं, स्वतःला ऊर्जावान कसं ठेवावं, हे सुद्धा शिकणार आहे. आणि हो, आपल्या मित्रांसोबत आपला अनेक वेळा काही विद्यार्थी एकलकोंडे असतात, त्यांचं इतरांसोबत जमत नाही. तर मित्रांसोबत बॉन्डिंग कसं व्हावं छान प्रकारे, आपल्या शिक्षक वृंदांसोबत आपलं कसं बॉन्डिंग व्हावं. आणि मी जर का एखाद्या गोष्टीला मला म्हणजे काय, मला नेतृत्व करता येत नाही किंवा मग मला एखाद्या गोष्टीचं उत्तर देता येत नाही, तर स्वतःमधील ती हिंमत कशी वाढवावी, स्वतःला व्यक्त कसं करावं, या सगळ्या गोष्टीचं टेक्निक आपोआपच रेकीमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या त्या पद्धतीने मिळणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं काही काही करून देणार आहेत. आणि मी पुन्हा एक सांगितलं आहे बघा, तर गणपती बाप्पाची सगळ्यांना गोष्ट माहितीये ना? कोण सांगणार मला गणपती बाप्पांची आणि कार्तिकेय यांची? कोण सांगणार? चला, हात वर केला त्यांनी, सांगा मग. काय गोष्ट आहे? सांगा सांगा. हा, बोला. गणपती बाप्पाची आणि कार्तिकेची एक रेस होती. त्यांचे आई वडील त्यांना म्हणाले की ना, तुम्ही पूर्ण सृष्टीला, ब्रह्मांडाला गोल चक्कर मारून यायचा. आणि ना मग कार्तिकेय गेला पूर्ण ब्रह्मांडाचे गोल चक्कर मारायला. आणि गणपती बाप्पानी त्यांच्या आई वडिलाला गोल चक्कर मारलं. आणि त्यांच्या आई वडील त्यांना गणपती बाप्पाला विचारलं की का बरं तुम्ही केलं, तर आहे ना तो म्हणाला की पूर्ण ब्रह्मांडच तुम्ही सहज तुमच्या हातात आहे, म्हणून मी तुम्हाला हे मारलं गोल चक्कर. बरोबर. म्हणजेच काय, तर त्यांनी कशाचा वापर केला तिथे? बुद्धी बुद्धीचा. हा, बुद्धी बुद्धीचा वापर केला. आणि याला काय म्हणतो आपण? सुपर स्मार्टनेस म्हणतो, हो ना? येस, त्यांनी सुपर स्मार्टनेसचा वापर केला. आणि म्हणूनच मग त्यांना काय म्हणूया आपण, बुद्धीची देवता म्हटलं जात असतं. तर याच गणेशाच्याच गणपती बाप्पाच्याच ऊर्जेनी आपण त्यांच्यासारखं स्मार्ट कसं व्हायचं आणि आणखी खूप साऱ्या गोष्टी कशा शिकायच्या, त्यांचा एक आदर्श ठेवून आपण या सेशन मध्ये शिकणार आहे. एक प्रश्न येऊन राहिला, पण विचारू की नाही होऊन राहिलं असं. मी रेकॉर्डिंग बंद करते हा, एक सेकंद. असं होतं की मला माझ्या डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, मला शिक्षकांना विचारायचे आहेत, पण हिंमतच होत नाहीये विचारायची, हो ना? असं कोणाकोणासोबत होते? अनेक जणांसोबत होते. येस, मला विचारावंसं वाटतं, पण मी विचारू की नाही विचारू, ही भीती अंतर्मनामधून निघून जाण्यासाठी सुद्धा ऊर्जा खूप छान प्रकारे मदत करते. ओके, तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक आयुष्यामध्ये आपली प्रगती करून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी जे जे गुण आवश्यक आहेत त्या गुणांचा विकास करण्यासाठी, बौद्धिक प्रगल्भता निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी, स्वतःमधील भीती नष्ट करण्यासाठी, स्वतःमधील नेतृत्व क्षमता वाढवण्यासाठी, स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी, आणि ज्याला आपण म्हटलंय सर्वांगीण विकासासाठी कशी वापरावी, हे टेक्निक आपण शिकणार आहे. सोबतच एक प्रेमळ विचारशैली कशी स्वतःमध्ये आणायची, स्वभाव कसा घडवायचा, आणि एक योग्य नागरिक म्हणून या जगामध्ये कसं यायचं, हे सुद्धा रेकीच्या माध्यमातून आपण स्वतःमध्ये या गुणांचा विकास करून घेणार आहे. सोबतच सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे तो आता मी सांगणार आहे. अनेक वेळा असं होतं की बऱ्याच मम्म्यांचं असं म्हणणं असते, आई वर्गाचं म्हणणं असते की एक असते की माझा मुलगा, माझं मूल इतरांच्या भावनांसोबत खेळतं, की इतरांच्या भावनांची यांना कदरच नाही आहे, असं होतं. तर तेथे सुद्धा योग्य प्रकारे कार्य ऊर्जेकडून होणार आहे, कारण कुठल्याच गोष्टीचा अतिरेक होऊ नये. शिवाय काही ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं येत असतं की
आपला कुठं कोण फायदा घेत आहे. अनेक वेळा होतं ना असं, भौतिक जगात राहत असताना कुठं कुठं ना आपला मोठ्या प्रमाणात लोक फायदा घेतात. माझ्या चांगल्या स्वभावाचा, माझ्या साध्या स्वभावाचा किंवा माझ्या इतरांना मदत करण्याच्या प्रवृत्तीचा खूप फायदा घेतला जातो. एवढंच नव्हे तर माझ्यासाठी कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे, ही समज, ही क्षमता स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. माझ्यासाठी योग्य मित्र कोण आहे, माझा उपयोग कोण मित्र घेत आहे, माझ्यासाठी कुठला निर्णय योग्य ठरणार आहे, कुठला नाही, आणि तत्काळ मी एखाद्या गोष्टीसाठी निर्णय घ्यायचा आहे तर कशा प्रकारे घ्यावा. जसं आपण म्हणू शकतो की कराटे शिकत असताना काय असते, कराटे खेळत असतो आपण आणि लगेच समोरची व्यक्ती काय चाल चालणार आहे हे अगोदर समजून त्यावर प्रत्युत्तर तयार ठेवावं लागतं. जे काही असतं, आता हे मी नाही शिकवणार आहे, लक्षात घ्या, मी नाही शिकवणार आहे, परंतु मेडिटेशन केल्यामुळे आपोआप त्या क्षमता आपल्या विकसित होतात. आपले ते चक्र त्या प्रकारे कार्य करायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतात आणि तत्काळ निर्णय क्षमता, तत्काळ ऍक्शन घेण्याच्या क्षमता स्वतःमध्ये येतात. अशा प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्यासाठी कार्य करत असते. तर मी सर्व विद्यार्थ्यांना छान आवाहन करेल, या मस्त रेखी शिका, स्वतःला सामर्थ्यवान बनवा, स्वतःमधील क्षमतांचा विकास करा आणि स्वतःची ताकद ओळखा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी, जे म्हटलं आहे मी, ते मिळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ऊर्जेचा वापर कशा प्रकारे करायचा असतो हे पण आपण शिकणारच आहे. आणि ज्या प्रकारे शिवजीचे पुत्र गणपती बाप्पा, आणि तुम्हाला माहिती आहे की विश्वाचं नेतृत्व करणारे ते शिवजी, आणि त्यांचे काही विशेष शास्त्र आहेत ज्याला आपण त्या टेक्निकचा, त्या शास्त्रांचा आपल्या अभ्यासामध्ये कशा प्रकारे उपयोग करावा, विद्यार्थी दशेमध्ये कसा उपयोग करावा, बाहेरच्या जगामध्ये व्यक्त होताना कशा प्रकारे त्या शास्त्रांचा उपयोग करावा, जे शास्त्र गणपती बाप्पांना सुद्धा माहिती होते, अवगत होते, शिवजींना होते, त्या शास्त्रांचा वापर आपण कसा करावा, त्या टेक्निक कशा वापराव्या हे सुद्धा आपण विद्यार्थी दशेकरिता आपल्या सेशन मध्ये शिकणार आहोत. तर खूप सुंदर प्रकारे सेशन होणार आहे. या स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आता आपण छान छोटस मेडिटेशन करणार आहे. ओके, करायचं सगळ्यांनी मेडिटेशन? यस. तर मग आपण अगोदर आत्मा, प्रश्न नाहीये ना कोणाचा? आता आपण आत्मा नमस्ते करून रेकॉर्डिंग थांबूया आणि त्यानंतर मेडिटेशन करूया. ओके, आत्मा नमस्ते. मॅम ओके ओके, एक मिनिट. दीपिकाला प्रश्न, एक प्रश्न होऊ द्या. काय प्रश्न आहे बेटा? मॅम माझं रोज डोकं दुखतं आणि पोट. अभ्यासात लागत नाही. अच्छा, अभ्यास करतानाच दुखते की तसं दुखते रे बाळा? सारखंच दुखतं. बर, आपण मेडिटेशन करून बघूया. डॉक्टरांनी काही सांगितलं असेल ना? मायग्रेन मायग्रेन आहे. या वयापासून? हो. कोणत्या वर्गात आहेस तू? फोर्थ मध्ये. मग संध्याकाळी बस सेशनला, नक्कीच फरक पडेल, काळजी करू नको. ओके, यस. लक्षात पण राहत नाही मॅम. येस, जेव्हा तुझा डोक्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपोआप सगळ्या गोष्टी होतील. ओके, चला घेऊया मेडिटेशन. हा, अधिक महत्वाचं म्हणजे जे छोटे मुलं असतील ना, तर त्यांच्या सेशनला आठवड्यामधून एक दिवस त्यांच्या पालकांना यावं लागणार आहे लाईव्ह. ओके, जेही विद्यार्थी छोटे असतील त्यांच्या सेशनला एक दिवस आठवड्यामधून ठरलेला असेल, त्यांच्या पालकांना यावं लागेल की नेमकं काय सुरू आहे, हे किती ध्यानधारणा मेडिटेशन करतात, किती नाही करत, या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे पालकांसह सेशन आठवड्यातून एक दिवस असेल. रेकी फर्स्टचं, रेकी थर्डचं, रेकी सेकंड आणि रेकी थर्डचं सुद्धा.
ओके. हा, मोठ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना घेऊन बसलं एक दिवस तरी उत्तम आहे. चला, तर थँक्यू ऑल ऑफ यू. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा, सगळ्यांसाठी चालेल ताई. यस, 9वी 10वी सगळ्यांसाठी काय अडचण नाहीये. विद्यार्थी आहेत. ओके. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेच हे बघा, आपल्या सेशन मध्ये अनेक विद्यार्थी आले आहेत आतापर्यंत रेकी शिकायला. मात्र मी छोट्या विद्यार्थ्यांना, 10वीच्या आतमधल्या विद्यार्थ्यांना किंवा 12वीच्या आतमधल्या विद्यार्थ्यांना आवर्जून अनेक वेळा नाही म्हटलं. का माहितीये का? आपण मोठे लोक असतो. आपल्या सेशन मध्ये विद्यार्थ्यांना न घेण्याचं एकत्र कारण असं, आणि मोठ्या लोकांच्या मोठ्या भानगडी असतात. माहिती आहे ना तुम्हाला? ओके. विषय सुद्धा अनेक वेळा मोठे असतात. मग त्या मध्ये का त्या विद्यार्थ्यांना घ्यायचं? म्हणून मग विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अभ्यासक्रम तयार केला. हा तो एक. कारण संसारिक जबाबदाऱ्या आहेत, संसारिक वादविवाद आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी, आणि तेथे आपण माइंडसेट कसा करावा. आणि अनेक वेळा रेकीच्या सेशनला मोठे लोक असतात, तेव्हा त्यांनी जमा केलेलं जे काही असतं ना, स्वतःमध्ये नकारात्मक ऊर्जा, त्या मोठ्या प्रमाणात असतात. आणि त्या ऊर्जांसह विद्यार्थ्यांचा वेळ पण वाया जातो. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न छोटे असतात, त्यांचे विषय छोटे असतात. तेवढ्या पुरतं त्यांना जर ज्ञान मिळालं तर ते उत्तम असतं. म्हणून मग विद्यार्थ्यांचे सेशन वेगळे. आणि रिकामी काय म्हणूया, मोठ्या लोकांच्या सेशन मध्ये येऊन मोठे प्रश्न ऐकून त्यांच्यामध्ये नकारात्मकता का टाकावी, त्यापासून ते वेगळे राहावे, यासाठी विद्यार्थ्यांचे सेशन वेगळे. हा एक विषय आहे महत्वाचा. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये त्याच गोष्टी याव्या, त्यांच्यापर्यंत नको ते प्रश्न नसावेत. उद्या त्यांचा भविष्या संदर्भात असलेला दृष्टिकोन बदलू नये, या पॉझिटिव्हिटीसाठी आपण छान प्रकारे त्यांच्यासाठी वेगळे सेशन घेतले आहेत. आणि जर काय ते या सेशन मधून पुढे त्यांचं भविष्य घडत असेल ना, तर ते खरोखर रेकी शिकलेला विद्यार्थी मात्र भविष्यामध्ये खूप वेगळा असेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. तो देशाचा एक वेगळा देशाचा नागरिक म्हणून त्याचं प्रतिनिधित्व खूप वेगळ्या प्रकारे तो करेल. त्याची वैचारिक क्षमता वेगळी असेल, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. इथं पाया रचला जाणार आहे, परंतु हा पाया जर पक्का असेल ना, तर होणारी बिल्डिंग ना खूप जास्त मोठी घडू शकते, एवढा मला विश्वास आहे. जरी स्पेशल बॅच ही पहिली असली ना विद्यार्थ्यांची, तरीही आतापर्यंत शिकलेले विद्यार्थी मात्र सेशन मध्ये भरपूर आहेत. आणि त्यांचे जे फीडबॅक आहेत मोठ्या विद्यार्थ्यांचे, हे खूप वेगळे आहेत आणि माझा आत्मविश्वास वाढवणारे आहेत. त्या आत्मविश्वासाने मी नवी विद्यार्थ्यांसाठी, छोट्या विद्यार्थ्यांसाठी ती बॅच सुरू करते आहे, आणि मोठ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर या नक्की. आत्मा नमस्ते सगळ्यांना. या आठवड्यामध्ये नवीन बॅच सुरू होणार आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. काय फरक वाटतोय रेकीमध्ये आल्यापासून? म्हणजे थोडं पॉझिटिव्हिटी आली आहे, शांत. म्हणजे आधी खूप प्रत्येक गोष्टीला एकदम एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचार करायचे मी, आता ते पॉझिटिव्हली घ्यायला लागले. बहुत असं बढिया. झालं. खूप छान. विद्यार्थी म्हणून स्वयंप्रभा आहे, स्वयंप्रभा. काय वाटते बाळा आपल्याला? आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. माझी स्मरणशक्ती बऱ्यापैकी म्हणजे चांगली झाली आहे, आणि मला आधी 2 किंवा जास्त वेळ अभ्यास केला का मग डोकं वगैरे दुखायचं, तर ते पण आता कमी झाले. म्हणजे मी आता पूर्ण वेळ व्यवस्थित अभ्यास करते, डोकं वगैरे नाही दुखत. करते पण अभ्यास? हो, करते मॅम. ओके, खूप छान. बहुत बढिया. छान. प्रणव आहे का हजर? आहे का प्रणव? असेल तर अनम्यूट कर, मला दिसत नाहीये. अरे, ओके, काय हरकत नाही. चला, तर आहेत, खूप छान रिझल्ट आहेत आतापर्यंत, अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. आणि कधी कधी काय होतं ना, अनेक विद्यार्थी सांगतात, आता बऱ्याच आईंचे माझ्याजवळ, मी क्रिस्टल्स पण देते ना, त्यामुळे माझ्याजवळ एक प्रश्न असतात की अभ्यास म्हटलं की यांना झोप खूप येते.
कारण या वयामध्ये एका विशिष्ट वयामध्ये हार्मोनल चेंजेस जसे होत असतात तसं निद्रा शरीराला त्या वेगवेगळ्या प्रकारे होत असतात. तर नक्कीच हार्मोन्स बॅलन्स होऊन ते जे प्रश्न निर्माण होतात ते कंट्रोल मध्ये राहून आपल्या त्या ऊर्जेचा वापर आपल्या बौद्धिक विकासासाठी कसा व्हावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीने सेशन मध्ये करून घेतल्या जाते. थँक्यू. तुम्ही शेअरिंग केलं त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.